नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी काल राज्याचा अर्थसंकल्प मांडला गेला आणि त्यातून अर्थसंकल्पाबद्दल बजेटबद्दल अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली। मग सार्वजनिक वित्त असेल, महसुली जमा असेल, महसुली तूट असेल, अर्थसंकल्पाचे प्रकार असतील, विविध मुद्दे जे राज्य सेवा परीक्षा राज्य PSI STI ASO यामध्ये STIला तर खूप पूर्व आणि मुख्याला सुद्धा अर्थसंकल्पावर खूप सारे प्रश्न आहेत। त्यानंतर सरळ सेवेचे विविध एक्झाम आहे, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक सारख्या पोलीस भरती आहे, सगळ्या ठिकाणी अर्थसंकल्पावर सातत्याने प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात। आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये जे मुख्य मुद्दे जे आहेत या संदर्भातील त्याची चर्चा करायची आहे। पहिला मुद्दा येतो तो म्हणजे सार्वजनिक वित्त। मित्रांनो, याला इंग्रजीमध्ये एक खूप महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे पब्लिक फायनान्स असं याला म्हटलं जातं। काय? पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त। आता कशाला म्हणायचं सार्वजनिक वित्त? तर संघराज्य, घटक राज्य आणि स्थानिक सरकार यांच्या उत्पन्नाची व खर्चाची चिकित्सा म्हणजे सार्वजनिक वित्त। बघा, मला असं वाटतं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा शब्दप्रयोग आहे तो म्हणजे उत्पन्न आणि खर्च। इन्कम, किती इन्कम होतोय एखाद्या संघराज्याचा म्हणजे केंद्राचा, एखाद्या घटक राज्याचा, त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा, त्या ठिकाणी उत्पन्न आणि खर्च यांची चिकित्सा करणे म्हणतो आपण, त्याचा सविस्तर अभ्यास करणे म्हणतो आपण, त्याला काय म्हटलं गेलं? सार्वजनिक वित्त। थोडक्यात काय? सरकारचे जे वित्तीय व्यवहार आहेत त्यांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त। सरकारला मिळणारे उत्पन्न, सरकारचा खर्च। म्हणजे तुम्हाला म्हटलं की बाबा चला 100 रुपये उत्पन्न मिळतंय सरकारला, मग हे 100 रुपये सरकार कुठे कुठे खर्च करतं या संदर्भातला लेखाजोखा आपल्याला कुठे भेटेल? तर तो भेटणार आपल्याला अर्थसंकल्पामध्ये। आणि मग त्यालाच सार्वजनिक वित्त हे एक मोठं नाव आहे। सार्वजनिक वित्ताचा एक घटक म्हणून अर्थसंकल्पाकडे किंवा बजेटकडे बघावं लागतं हे लक्षात घ्या। मग भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास काय आहे? बजेट हा शब्द जर बघितला तुम्ही तर सगळ्यात आधी इंग्लंडमध्ये 1733 मध्ये वापरण्यात आला। आपल्या देशाची सत्ता जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली, बघा, कंपनीकडून पार्लमेंटकडे कधी जाते सत्ता? कंपनीकडून पार्लमेंटकडे 1857चा उठाव झाला। 1858ला तो हस्तांतरणाचा जो कायदा होतोय ना, तिथे सरकार कंपनीकडून सत्ता आपल्याकडे घेतंय। सत्ता हस्तांतरणाचा करार आपण त्याला म्हणतो, राणीचा जाहीरनामा त्याला आपण म्हणतो। त्या ठिकाणी पार्लमेंटकडे ती सत्ता जाते आणि त्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन याने मांडलाय। स्वातंत्र्यपूर्वी स्थापन झालेलं जे अंतरिम सरकार आहे त्याच्यामधील लियाकत अली खान यांनी 1947-48 अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडला। म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी जे काही अंतरिम सरकार आहे त्या ठिकाणी लियाकत अली खान आणि पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन। मला वाटतं हे नाव आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवावं लागेल, विविध परीक्षांना विचारला जाणारा प्रश्न। आणि पुढे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्तमंत्री किंवा पहिले अर्थमंत्री RK शनमुखन शेट्टी यांनी स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी मांडलाय। 26 नोव्हेंबर 1947। शनमुखम शेट्टी हे नाव भारताचे पहिले वित्तमंत्री स्वातंत्र्यानंतरची म्हणून लक्षात ठेवावे लागतात। पुढे व्याख्या आम्हाला समजून घ्यायची आहे अर्थसंकल्पाची। बजेट कशाला म्हणायचं? अर्थसंकल्प कशाला म्हणायचा? वित्तीय वर्षातील सरकारचे अंदाजे खर्च, काय म्हणतोय? अंदाजे खर्च व अंदाजित उत्पन्न या सर्वांची माहिती, त्याचबरोबर बघा ही वित्तीय वर्षातील, त्याचबरोबर गतवर्षीच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा, नवीन कर योजना, भांडवली खर्च भागविण्याची व्यवस्था म्हणजे अर्थसंकल्प। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 3 बाबी मला वाटतं महत्त्वाच्या। इकडे भूतकाळात आम्ही काय केलं ते सांगायचं, वर्तमानासाठी आम्हाला काय करतोय आम्ही ते सांगायचं, आणि भविष्यासाठी आम्ही कोणते प्लॅन आखतोय ते सांगायचं। 3 बाबी काय? 3 बाबी। गतवर्षाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणे, सध्या यावर्षी आमचं किती उत्पन्न होणार, आमचं किती खर्च होणार ते मांडणे, आणि मग त्याच्यासाठी आम्ही कोणत्या कर योजना, कोणत्या वेगवेगळे प्लॅन आम्ही आखलेले आहेत ते जनतेसमोर सादर करणे। मला वाटतं हे सगळं अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित आहे। पुढे भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नाहीये, हा मुद्दा मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे।
आणि लक्षात ठेवावाच असा आहे. मग अर्थसंकल्प किंवा बजेट हा शब्द जर राज्यघटनेत नाही आहे भारताच्या, तर मग काय? भारतीय राज्यघटनेमध्ये त्याला वार्षिक वित्तीय विवरणपत्रक म्हटलं गेलं आहे. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हा शब्द त्यासाठी वापरण्यात आला आहे. वार्षिक वित्तीय विवरणपत्र. घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा बघा 112व कलम 112 112 केंद्राचा अर्थसंकल्प आणि राज्याचा अर्थसंकल्प जो या ठिकाणी यावर्षीचे अर्थमंत्री यांनी मांडला आहे. माझा तुम्हाला 2 प्रश्न आहे लहानसे. 2021 मध्ये केंद्राचा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री कोण आणि राज्याचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री कोण? महत्त्वाचे प्रश्न आहे, सोपे प्रश्न आहे, आलेच पाहिजे. 2002च्या कलमानुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. 202व्या कलमानुसार 112 केंद्रासाठी आणि 202 व राज्यासाठी दोन्ही कलम महत्त्वाचे. पुढे आता कोणत्याही वर्षाचा जो अर्थसंकल्प असतो त्याच्यामध्ये जमा खर्चाची आकडे ही 3 वर्षाचे असतात. काय बघा 3 बाबी तुम्हाला मी वरती 3 गोल काढून याची एक कल्पना दिली होती, पूर्व कल्पना दिली होती. काय गेल्या वित्तीय वर्षाची प्रत्यक्ष आकडे, गेल्या वर्षी काय केलंय, काय काय प्रगती आम्ही केली, आमची सिच्युएशन परिस्थिती काय होती, चालू वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज आणि संशोधित अंदाज रिव्हाइज एस्टिमेट्स आपण ज्याला म्हणतोय, आणि पुढील वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज ज्याला बजेटरी एस्टिमेट्स आपण म्हणतोय. म्हणजे बघा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अशा तिन्ही काळांना सोबत घेऊन चालणारा असा हा अर्थसंकल्प असतो, असंच थोडक्यात आम्हाला या ठिकाणी म्हणावं लागेल. प्रत्यक्ष आकडे, अर्थसंकल्पीय अंदाज, संशोधित अंदाज आणि इकडे पुढील वर्षाचे अंदाज ज्याला म्हणतोय आपण ते. आता अर्थसंकल्प तयार कोण करतं? अर्थसंकल्प हा वित्त मंत्रालयाअंतर्गत कार्य करणारे आर्थिक कामकाज विभागामार्फत तयार केला जातो. थोडक्यात मंत्रालय विचारलं वित्त मंत्रालय, विभाग विचारला आर्थिक कामकाज विभाग. मात्र घटनेचं जे 112व कलम आहे ते काय म्हणते? त्याच्यानुसार प्रत्येक आर्थिक वर्षासाठी तयार केलेले बजेट हे संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर मांडण्याचे जे कार्य आहे ते राष्ट्रपतींना करावे लागते. राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचं कार्य कलम 202 नुसार राज्यपालांना करावं लागतं. म्हणजे कर्तव्य यांचं आहे, कार्य यांचं आहे. प्रत्यक्षात अर्थमंत्री मांडतात, मात्र नाव कोणाचं आहे? राज्यपाल आणि वरती राष्ट्रपतींचं. भारतात बघितलं तुम्ही दरवर्षी फेब्रुवारीमध्ये संसदेचे बजेट अधिवेशन सुरू होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी 28 फेब्रुवारी किंवा 29 फेब्रुवारीला अर्थसंकल्प संसदेत मांडला जातो. साधारणतः अर्थसंकल्पाचे 1 दिवस आधी चालू वर्षाची भारताची आर्थिक पाहणी, जिला इकॉनॉमिक सर्व्हे म्हणतो आपण, तो सुद्धा संसदेत मांडला जातो. महत्त्वाचे मुद्दे. पुढे मग थोडंसं इतिहासात घुसलो आपण. 1921 साली ॲकवर्थ समितीने केलेल्या शिफारशीनुसार 1924 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प हा साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा मांडला जातो. तो लक्षात घ्या. म्हणजे तेव्हापासून वेगळा मांडायला सुरुवात झाली. साधारणतः 25-26 फेब्रुवारीला वेगळा अर्थसंकल्प, मात्र आता त्यात बदल झालेला आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता आपण स्वतंत्रपणे मांडलेला तो पुन्हा रद्द केला आणि पुन्हा एकत्र मांडायला सुरुवात केली. मार्च महिना आहे, दोन्ही अर्थसंकल्पांना कायदेशीर मान्यता भेटते. कधीकधी मेपर्यंतही ते जातं सगळं. आणि अर्थसंकल्प हा कोणत्या कालावधीसाठी असतो? 1 एप्रिल ते 31 मार्च. आता अर्थसंकल्पाचे प्रकार कोणकोणते बघा, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तो अर्थसंकल्प मांडल्यानंतर, त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सांगता येईल की बाबा यापैकी कोणत्या प्रकारातील आहे अर्थसंकल्प. तर त्यामधला पहिला मुद्दा असतो तो म्हणजे समतोल अर्थसंकल्प. जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न आणि अंदाजित खर्च दोन्ही सारखे आहे. यांचं म्हणणं आहे की 100 रुपये यावर्षी आम्हाला इन्कम भेटणार आहे आणि 100 रुपयेच आमचा खर्च होणार आहे. काही नफा नाही, तोटा नाही, नुकसान नाही, फायदा नाही, ना नफा ना तोटा तत्वावर चालणारा अर्थसंकल्प, त्याला आपण समतोल. उत्पन्न आणि खर्च सारखं आहे, बस विषय संपला. पुढे शिल्कीचा अर्थसंकल्प. जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते, बघा अंदाजित उत्पन्न हे अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते, तेव्हा त्या अर्थसंकल्पाला शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणतात. उत्पन्न जास्त आहे, इन्कम जास्त आहे, इन्कम आहे 110 रुपये, खर्च होणार फक्त 100 रुपये, 10 रुपये काय तुमच्याकडे शिल्लक राहत आहेत. पुढे तुटीचा अर्थसंकल्प. जेव्हा सरकारच्या अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च जास्त आहे, बघा तुटीचा इथे खर्च जास्त आहे, 100 रुपयेच उत्पन्न होणार आणि खर्च येतो 120 रुपये, 20 रुपये तूट होणार, या ठिकाणी कर्ज काढावे लागणार. तुटीचा अर्थसंकल्प. आणि पुढे महसुली अर्थसंकल्प. यामध्ये महसुली चालू खात्यावरील जमा खर्चाचा समावेश होतो. महसुली जमा, महसुली खर्च याचा समावेश आहे.
ज्या अंतर्गत पुढील बाबींचा समावेश महसुली जमा आणि महसुली खर्च, महसुली अर्थसंकल्प. मग महसुली जमा कशाला म्हणायचं, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. करातून मिळणारी उत्पन्न, करा व्यतिरिक्त मिळणारी उत्पन्न. मग करा व्यतिरिक्त काय काय उत्पन्न मिळू शकतं, राजकोषीय सेवा ज्याला म्हणतो आपण, चलनी नोटा असेल, नाणे असेल, याच्यातून मिळणारा नफा, व्याज, सरकारने कोणाला तरी कर्ज दिलंय, व्याज मिळतंय, रेल्वे पोस्ट सेवांवरील काही बाबी आहेत त्याच्यातून काही पैसे भेटत आहेत, उद्योगांना दिलेले कर्ज आहे त्याच्यातून काही व्याज मिळतं आहे, हे सगळं इतर उत्पन्नामध्ये येते. पुढे नफा आणि लाभांश आहे, ज्यात महसुली जमा या अंतर्गत RBI, सार्वजनिक बँक, LIC, सार्वजनिक उद्योग यांचा नफा समाविष्ट आहे. पुढे महसुली खर्चामध्ये महसुली योजना खर्च म्हणजे सामाजिक मालमत्तेच्या देखभालीवरील खर्च, तसेच महसुली बिगर योजना खर्च, यामध्ये घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च असेल, संरक्षणाचा महसुली खर्च असेल, अनुदानं असतील, नागरी प्रशासनाचा खर्च असेल, या सगळ्या बाबी. पगार आहे, कार्यालयीन खर्च आहे, राज्य सरकारे व केंद्रीय प्रदेशांना दिलेली अनुदानं आहेत, यांचा समावेश या ठिकाणी होत असतो महसुली खर्चामध्ये. पुढे भांडवली अर्थसंकल्प. भांडवली अर्थसंकल्पामध्ये काय येतं आहे बघा, महसुली आणि भांडवली दोन्हीतला फरक कळायला पाहिजे. महसुली रेव्हेन्यू म्हणतोय आपण, भांडवली आपल्याला ज्या ठिकाणी काहीतरी नवीन तयार झालं पाहिजे, काहीतरी मालमत्ता तयार झाली पाहिजे, त्याला भांडवली अर्थसंकल्प आपण म्हणतो. म्हणजे मग भांडवली खात्यावरील जमा खर्च आहे, निव्वळ कर्ज विभारणे असेल, सरकारचे असलेल्या अल्पबचती, पोस्टातील पेन्शन, प्रोव्हिडंट फंड, राज्य सरकारी, केंद्र शासन यांच्या कर्जाची वसुली, निर्गुंतवणुकीतला नफा, या सगळ्या बाबी भांडवली जमेमध्ये येतात. भांडवली खर्चामध्ये केंद्रीय योजना खर्च, जलसिंचन, पूर, ऊर्जावरचा खर्च असेल, राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केंद्राची मदत देता येईल, तसेच भांडवली बिगर योजना खर्च जो आहे तोही याच्यात येतो, ज्यामध्ये बघा भांडवली बिगर योजना, ज्यामध्ये संरक्षणाचा खर्च आहे, घेतलेल्या कर्जाची परतफेड आहे, ते मुद्दे आम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे मग 87-88 पासून जर आपण बघितलं, अर्थसंकल्पापासून महसुली व भांडवली खर्चाची वर्गीकरण नवीन प्रकारे करायला सुरुवात झाली. सार्वजनिक खर्च, ज्याला योजना खर्च आणि बिगर योजना खर्च अशा दोन याच्यामध्ये डिवाईड केलं गेलं. योजना खर्च केंद्र योजनांवरील खर्च जो आहे तो यामध्ये आहे. बिगर योजना खर्च, योजनांवरील खर्चाव्यतिरिक्त जो खर्च आहे त्याला बिगर योजना खर्च असं म्हटलं गेलं. आता अर्थसंकल्प कोणकोणत्या पद्धतीचे असू शकतात, एक म्हणजे पारंपरिक अर्थसंकल्प असू शकतो. मुख्यतः सरकारला विविध मार्गांनी प्राप्त होणारा जो आय आहे, ज्याला आपण उत्पन्न म्हणतो, आणि विविध बाबींवर होणारा खर्च जो आहे, वितरण जे आहे, कोणत्या बाबीवर किती खर्च झाला, त्या खर्चाचे परिणाम काय होतील याचा उल्लेख मात्र नसतो, फक्त किती खर्च होतोय तेवढा उल्लेख असतो. याला म्हणायचं पारंपरिक, म्हणजे परिणामाची चिंता नाही आहे. ओके, पारंपरिक अर्थसंकल्पामध्ये बस याच्यावर एवढा खर्च होईल, संपला विषय. थोडक्यात काय उद्देश काय असतो याचा पारंपरिक अर्थसंकल्पाचा, की संसदेच्या कार्यपालिकेवर वित्तीय नियंत्रण ठेवणं. संसद जो जो खर्च करतोय बाबा त्याच्यावर आमचं नियंत्रण असलं पाहिजे. एवढ्या बाबी या पारंपरिकमध्ये येतात, हे लक्षात घ्यावं लागेल. मित्रांनो, अशा पद्धतीने अर्थसंकल्पासंदर्भातल्या काही महत्त्वाचे कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितले. यापुढे आपण असेच अपडेट जे आहेत, चालू घडामोडीचे मुद्दे, त्याच्याशी संबंधित आपल्या सिलेबसमधील घटक यापुढे सुद्धा कव्हर करत राहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.